मी श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट पुजारी हरिभाऊ भास्कर गुरव आपणाला माहिती देतो की आपल्या जे सिद्धनाथ मंदिरामध्ये चैत्रापासून ते फाल्गुन प्रति महिन्याला आपल्या देवाचे उत्सव आणि कार्यक्रम असतात. तसा हा होळी पौर्णिमा हा वर्षाचा शेवटचा सण. चैत्रापासून पुन्हा आपलं पंचांगण बदलतं. पंचांगण बदललं की नवीन सणाला सुरुवात होते. त्या ठिकाणी सर्पदंश झाल्यानंतर विष उतरलं जातं. असे काही जे काही विषारी जे सगळे दोष असतात त्या होळीमध्ये हे नाथाच्या साक्षीनं त्या ठिकाणी ते भस्म केले जातात. वर्षभर सालकरी जे व्रतस्थ असतात, ब्रह्मचारी असतात, ते देवाची पूजा करतात. की जे गावामध्ये मसोड नगरीमध्ये जे होळी पौर्णिमा होते ते घरची जी असते प्रत्येक आहे ते सकाळी होते, परंतु सिद्धनाथ मंदिरातली होळी जी असते ते रात्री आरती झाल्यानंतर होते. आरती झाल्यानंतर आपली एकारती, दुपारती, पंचारती असं आपलं पूजेचं साहित्य असतं. त्यामधल्या एकारतीने ते सालकऱ्यांच्या हातून होळी पेटवली जाते. आणि ह्या होळीचं वैशिष्ट्य सिद्धनाथाची होळी पेटवल्याशिवाय गावातली मंदिरातील कोणत्याही देवस्थानाची एकही होळी पेटवली जात नाही. अगोदर नाथांची होळी सालकऱ्याकडनं पेटवलं, तिथून हा विस्तव घेऊन मग नंतर गावातील सर्व होळी पेटवल्या जातात. संपूर्ण मसोड नगरीमध्ये जेवढी देवस्थानं, जेवढी मंदिर आहेत, ह्या सगळ्यात फार मोठी होळी व सगळ्यात जास्त मोठी होळी असते तरी सिद्धनाथ मंदिरातलीच होळी असते. पुन्हा नवीन वर्षाची सुरुवात हे पाडव्यापासून होत असते. असा हा होळीचा उत्सव आहे.